धावांची चांगला चेंडू आहे इथे मात्र प्रवीण पाटीलने देखील केलाय सुशील गायकवाड वरती आक्रमण. उलटा चेंडू वरती अजून एक लाजवाब खणखणी दणदणी षटकार 6 धावेसाठी फटका पाहायला भेटतोय. किती जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा फटकावरती लागल्या जातात. विचार विनिमय करायला भाग पाडलं जाते गोलंदाजांना. थोडस जर पाहायला गेला तर गोलंदाजावरती मेंटली प्रेशर क्रिएट केलं जात आहे आणि याच प्रेशर मध्ये कुठेतरी चेंडू जे आहेत ते खराब टाकले जात आहेत, परंतु कुठेतरी संयम देखील राखावा लागेल गोलंदाजीमध्ये. खराब चेंडू खराब आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण का या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा कुठेतरी बहाल देखील केल्या जात आहेत. सुशीलने चांगली बॅटिंग केली होती. आता मात्र आपल्याला या मॅच मध्ये जर एक सुपर से उपर कामगिरी करायची असेल तर कुठेतरी धावा देखील रोखाव्या लागतील. या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे विजय आणि विजय साकारायचा असेल तर फलंदाजांना कुठेतरी रोखावं लागेल, परंतु रोखतील ते इथे मात्र थांबतील ते प्रवीण बोंद्रे कुठे प्रवीण बोंद्रे नाही प्रवीण पाटील कसले इथे मात्र थांबायला तयार नाहीयेत. 3 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी देखील बनवल्या आहेत. इथे मात्र सुनील शेलारच्या बरोबरीने त्यांना देखील रंग इथे मात्र दाखवतोय. अजून एक मोठा बिग हिट पाहायला भेटतोय. चेंडू आउट ऑफ दी पार्क षटकार. देख भाई तेरे पास 101 पूर्व आए होंगे रे, मैं आदमी अलग है. नक्कीच आप वेगळ्या दर्जाचा खेळाडू आहे प्रवीण पाटील. कित्येक वेळा मल्हारपेठ संघासाठी दर्जेदार खेळ केलाय. पुन्हा एकदा लाजवाब खणखणी दणदणी षटकार. 6 धावेसाठी बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. मल्हारपेठचा सुपरस्टार आज मात्र रंगामध्ये आलाय. धाव संख्या 47च्या घरामध्ये. अजून देखील 31 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 31 चेंडू 46 धावा अजून देखील बनवावे लागतील. बॉल कुठे आहेत? बॉल कुठे आहे? अजून देखील 31 चेंडू मध्ये 46 धावांची गरज आहे. 31 चेंडू 46 धावा रोखल्या जाऊ शकतात, परंतु रोखण्यासाठी मनगटामध्ये ताकद हवी. या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आहे. या चेंडूवरती फसवलं गेलाय. जावं लागतंय. इथे कमबॅक साधला जातोय काय ते देखील पाहायचंय.